हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पाहायला मिळतो. गुढीपाडवा म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानली जाते. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:50 असेल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. हा झाला गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त. गुढी उतारण्याचा शुभमुहूर्त आहे 19 मार्च रोजी सायंकाळी 5:18 पासून ते सायंकाळी 6:50 असेल. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि मग गुढीची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळा, भगवा किंवा रेशमी कपडा किंवा साडी बांधली जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानाने सजवलं जातं. त्यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाचा डहाळा बांधला जातो. त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची आणि आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जातं. रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे घरात नकारात्मकता येत नाही, ती बाहेरच रोखून राहते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभायात्रा या नेहमीच चर्चेचा विषय असतात. अनेक तरुणी या सणाच्या निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. तर तुम्ही सुद्धा या सांगितलेल्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त बघून त्यावेळेला गुढी उभारा. तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.